दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. नमस्कार. सर्दीमुळे घसा बसलाय. आज थोडा आवाज वेगळा वाटेल, पण मला सांभाळून घ्या आणि माझ्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. गावात एक गोष्ट असते जी कोणाला शिकवत नाही, ती हळूच अंगवळणी पडते. आमच्या गावात ती गोष्ट होती पाटील काका. पाटील काका म्हणजे फक्त माणूस नव्हता, तो एक निर्णय होता. वाद थांबवणारा, रडणं थांबवणारा आणि कधी कधी जगणंच थांबवणारा. पण हे सगळं ते जिवंत असताना. आता ते मेल्यावर दुसरं वर्ष चालू होतं. तरी सुद्धा सकाळ झाली की लोक अजूनही म्हणायचे, आज पाटील काकांकडे जाऊया. कोणी हसायचं नाही, कोणी प्रश्न विचारायचा नाही, कारण गावात एक अलिखित नियम होता. पाटील काका मेलेत, पण निर्णय मेलेले नाहीत. त्या दिवशी माझ्या आयुष्यातली गोष्ट बदलायला सुरुवात झाली. मी तेव्हाच 30च्या आसपास होतो. शिक्षण झालेलं, पण गाव सोडू न शकलेला. घराशेजारीच ग्रामपंचायतीची जागा होती. दुपारी साधारण 2:30च्या सुमारास 2 बायका भांडतात शिरल्या. एकीच्या हातात वही, दुसरीचा आवाज थरथरत होता. सरपंच कुजबुजला, पाटील काका काय म्हणतायत ते बघा. माझ्या अंगावर काटा आला. मी धीटपणा करून म्हटलं, पाटील काका मेले आहेत ना? खोलीत एकदम शांतता. सरपंच माझ्याकडे बघून म्हणाला, मेले आहेत हो. मग तो पुढे काहीतरी जोडणार. तेवढ्यात त्याने वही उघडली आणि मी पाहिलं. त्या वहीत आजची तारीख होती. माझा हात थरथरला. खाली एक निर्णय लिहिलेला होता, स्पष्ट अक्षरात, आणि शेवटी पाटील काकांची सही. ती सही मी लहानपणापासूनच पाहिलेली होती. ते वळण, ती घासणी, चुकण्याची शक्यता नव्हती. माझ्या डोक्यात एकच प्रश्न घुमत राहिला, ती सही सकाळी कोणी केली? कारण ग्रामपंचायतीची किल्ली माझ्याकडेच होती. खिडकीबाहेर वाऱ्याचा आवाज होता, पण कुठेतरी जुन्या वाड्यातून येणारा खुर्ची ओढण्याचा आवाज माझ्या कानात बसला. तोच वाडा जिथे पाटील काका बसायचे. आणि एक वाक्य आठवलं, पाटील काका दिसत नाहीत, फक्त बसलेले असतात. मी उठून खिडकीजवळ गेलो. वाड्याच्या दारात पिवळा दिवा हलत होता. खुर्ची रिकामी होती, पण त्या खुर्चीखाली मातीवर पावलांचे ठसे दिसत होते. जणू कोणीतरी तिथे बराच वेळ उभं राहून ऐकत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीपेक्षा लवकर उठलो, कारण झोपच लागत नव्हती. डोळे मिटले की एकच दृश्य दिसत होतं, रिकामी खुर्ची आणि त्याभोवती जमलेली सावली. ग्रामपंचायत उघडायला गेलो तेव्हा आकाश ढगाळलेलं होतं. पावसाचा वास होता हवेत. किल्ली फिरवताना माझ्या हाताला थोडासा घाम फुटलेला जाणवला. दार उघडलं. सगळं जसंच्या तसंच होतं. फायली, टेबल, कोपऱ्यातला पंखा. काल रात्री कोणी आलं होतं असं कुठेही दिसत नव्हतं. मग मी वही उघडली आणि तिथेच माझ्या पोटात गोळा आला. कालचा निर्णय, खालचा भाग कोणीतरी काळ्या शाईने जोरात ओढून काढलेला होता. जणू तो निर्णय नंतर चुकीचा ठरला म्हणून. आणि त्याखाली नवीन ओळ, आजची नाही, उद्याची तारीख. त्या ओळीखाली एकच नाव, गणूमाळी. माझा श्वास अडकल्यासारखा झाला. गणूमाळी काल संध्याकाळीच माझ्याशी बोललेला. काय झालं तरी मी हा निर्णय पाळणार नाही, तर ठामपणे म्हणाला होता. त्या वहीत त्याचं नाव आधीच कसं? दुपारपर्यंत गावात बातमी पसरली, गणूमाळी सापडला नाही. त्याचं दार उघडं होतं. दाराला कळी नव्हती, पण आज सगळं नीट. फक्त एक गोष्ट, जिचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. त्याच्या अंगठ्यावर शाईचा ठसा, तो पण ताजा. जणू कोणीतरी त्याची सही जबरदस्तीने घेतलेली होती. संध्याकाळी 5च्या सुमारास लोक गोळा झाले. कोणी रडत नव्हतं, कोणी ओरडत नव्हतं. सगळेजण फक्त वाड्याकडे बघत होते. जुन्या वाड्यात
पाटील काकांची खुर्ची अजूनही होती. मी पहिल्यांदाच आत पाऊल टाकलं. त्या खोलीचा वास बदलतेला वाटला. जुन्या कागदांचा नाही, ओलसर मातीचा. खुर्चीसमोर तीच वही ठेवलेली होती आणि आश्चर्य म्हणजे ती वही मी ग्रामपंचायतच लॉक करून ठेवलेली होती. कोणीतरी म्हणालं, काका आले असावेत. मी हात पुढे करून वही उघडली. गणुमाईचं नाव आता काळ्या शाईने एक सरळ रेषेत ओढलेलं होतं आणि त्याखाली एक ओळ, निर्णय मोडणं हा गुन्हा आहे. त्या रात्री पावसाला सुरुवात झाली, पण वीज नव्हती. अंधारात वाड्यातून हलका आवाज येत होता. खुर्ची ओढल्यासारखा नाही, कोणी बसून उठल्याचा. माझ्या मनात एक वेडा विचार आला, जर पाटील काका नसतील तर निर्णय कोण देतोय, आणि जर तेच असतील तर आपण त्यांना का थांबवलेलं नाही. मी मागे वळलो. दाराशेजारी भिंतीवर चिटकवलेली एक सावली होती. ती हालत नव्हती, ती बसलेली नव्हती, ती उभी होती, जणू कोणाचं नाव उच्चारायच्या प्रतीक्षेत. गणुमाईचा शोध तिसऱ्या दिवशीही लागला नाही. पोलीस आले, नोंद झाली, चौकशी झाली, पण एक अडचण होती. कोणीच नीट बोलत नव्हतं, कारण प्रत्येकाला माहीत होतं, हे प्रकरण पोलिसांचं नाही, हे पाटील काकांचं आहे. मी पहिल्यांदा स्वतःला विचारलं, आपण इतके घाबरतोय का, की घाबरणं शिकवलं गेलंय? माझ्या आजोबांनी सांगितलेली एक जुनी गोष्ट आठवली. ते म्हणायचे, पाटील काका न्याय देतात, पण नियम आधी न्यायाचे असतात, माणसांचे नंतर. मला कधीच त्याचा अर्थ कळला नव्हता. आज थोडासा कळायला लागला. त्या दिवशी मी एक धोका घेतला. संध्याकाळी सगळे गेल्यावर मी ग्रामपंचायत बंद केली नाही. वही टेबलावर ठेवली, खिडकी उघडी ठेवली आणि स्वतः कोपऱ्यात बसून थांबलो. रात्रीचे 12 वाजले. 1, 2, तीच शांतता. मग हळूच पान उलटल्याचा आवाज. माझा श्वास थांबला. मी डोळे उघडून पाहिलं. वही उघडी होती आणि जी ओळ आधी कधीच नव्हती ती आता दिसत होती, मोठ्या अक्षरात. पहिला नियम, पाटील काकांचा निर्णय कधीही प्रश्नार्थक नसतो. माझ्या अंगावर काटा आला, कारण मला आठवलं, हा नियम गावात कोणीही ऐकलेला नव्हता. तो कधीच सांगितला नव्हता, तो फक्त पाळला जायचा. तेवढ्यात दाराजवळ आवाज झाला. कोणीतरी आत आलं, पण पायांच्या चपल्या नव्हत्या, फक्त जमिनीवर ओलसर ठसे उमटत होते. मी वर पाहिलं नाही, कारण मला माहिती होतं, जर मी पाहिलं तर मी साक्षीदार होईन, आणि पाटील काका साक्षीदार ठेवत नाहीत. दुसऱ्या दिवशी गावात पहिल्यांदा उघड विरोध झाला. रघुनाथ कोंडवे, शिक्षित, हट्टी, बाहेर राहून आलेला, तो सरळ म्हणाला, कोणीही मेल्यानंतर निर्णय देऊ शकत नाही. लोक शांत झाले. तो पुढे म्हणाला, ही सगळी भीती आहे, आपली स्वतःची. त्या संध्याकाळी वहीत नवीन नाव पडलं, रघुनाथ कोंडवे. खाली एक ओळ, नियम वाचायला नकार. आणि त्या रात्री पहिल्यांदा गावाने पाटील काकांचं अस्तित्व नाकारलं. पण सकाळी नाकारलेला माणूस गावात नव्हता. फक्त त्याच्या अंगणात पाटील काकांची जुनी खुर्ची ठेवलेली होती, रिकामी, पण थोडीशी ओलसर, जणू कोणी आत्ताच उठून गेलं होतं. रघुनाथ कोंडवे गेल्यानंतर गावात एक विचित्र बदल दिसू लागला. लोक बोलत होते, पण फक्त मध्येच. वाक्य अर्धवटच थांबायची. नावं उच्चारताना आवाज खालचा व्हायचा, पण शब्दांनाही कोणीतरी ऐकत आहे, अशी भीती. त्या सकाळी मी शाळेच्या वाटेने जात होतो, तेव्हा मला आवाज आला, काका. मी वळून पाहिलं. 10-11 वर्षाचा मुलगा रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याचे नाव मंगेश. तो शांत होता, खूप जास्त शांत. तो म्हणाला, पाटील काका कुठे राहतात? माझ्या अंगावर शहारा आला. मी त्याला म्हणालो, ते प्रश्न विचारू नयेत. तो नजरेत नजर घालून म्हणाला, का? आणि तो का माझ्यासाठी सगळ्यात बेसूर होता. दुपारी शाळेत मंगेश हरवलेला होता. कोणालाच कळालं नाही, तो घरी गेला का की शाळेतूनच निघून गेला. पण त्या संध्याकाळी
गावकुसावर वाड्याजवळ त्याची चप्पल सापडली, फक्त एकच. आणि त्यावर साधी माती नव्हती, ओलसर काळी माती. त्या रात्री मी पुन्हा वही पाहिली. आजची तारीख आणि एक वेगळी नोंद. कोणतंही नाव नाही, फक्त लिहिलेलं होतं, दुसरा नियम, प्रश्न विचारणं हा नियमभंग आहे. माझ्या हातातून वही खाली पडली, कारण तो मुलगा, त्याने काहीच केलं नव्हतं, फक्त विचारलं होतं. मला पहिल्यांदा खरंच असं जाणवलं, पाटील काका न्याय देत नाहीत, ते नियम अंमलात आणतात आणि नियम माणसांना ओळखत नाही. त्या क्षणी माझ्या मागे खुर्ची हलायचा आवाज आला. मी हळूच मागे वळलो. खुर्ची खोलीच्या मधोमध होती, त्यावर कोणाचाही भार नव्हता, पण तिच्यावर पायांचे ठसे होते, मुलाचे, लहान. आणि त्या ठशांमध्ये मोठ्या पावलांनी कोणीतरी फेर धरलेली होती. जणू कोणी त्याला आत आणलं आणि बाहेर न सोडता फेर धरली. मी त्या रात्री पहिल्यांदा रडलो आणि स्वतःला विचारलो, हे थांबवता येईल का, की आपण सगळे उशिरा आलो आहोत? मंगेशची आई सकाळी वाड्याच्या दारात बसली होती. रडत नव्हती, ओरडत सुद्धा नव्हती, फक्त एका जागेकडे पाहत होती, रिकामी खुर्ची. ती म्हणाली, तू विचारायचा फार. कोणी तिला उत्तर दिलं नाही, कारण त्या वाक्यात दुःख नव्हतं, स्वीकार होता. त्या दिवशी संध्याकाळी मी निर्णय घेतला, हे जर थांबवायचं असेल तर सुरुवात वहीपासून करावी लागेल. मी ग्रामपंचायत एकटाच होतो. दार लावलं, खिडक्या बंद केल्या. वही माझ्या हातात होती. ती हलकी नव्हती, जड वाटत होती, जणू शब्दाचं वजन कागदांपेक्षा जास्त होतं. मी पहिलं पान फाडायला घेतलं आणि तेवढ्यात माझ्या कानात अगदी हलका आवाज आला, नको. तो आदेश नव्हता, ती ओरडही नव्हती, तो ओळखीचा होता. मी दुसरं पान ओढलं, फाडलं आणि त्या क्षणी खोलीतला पंखा आपोआप फिरायला लागला. दारावर आतून ठोके बसायला लागले, पण ठोक्यांचा आवाज बाहेरून नव्हता, तो खुर्ची खालून येत होता. मी तिसरं पान फाडलं, मग खोलीत मातीचा वास पसरला, ताजी नाही, पुरलेली. खिडकीच्या काचा हळू धुक्याने भरल्या. त्या धुक्यात एक वाक्य उमटलं, नियम मोडणारा निर्णय ठरतो. माझ्या हातातील वही आपोआप खाली पडली. मी मागे सरकलो आणि तेव्हा मी पहिल्यांदा ते पाहिलं. खुर्चीवर कोणीतरी बसलेलं नव्हतं, पण खुर्ची खालून छाया बाहेर येत होती. पाय नव्हते, हात नव्हता, फक्त बसून राहण्याची एक जाड सवय होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली, काल वही फाडायला प्रयत्न झाला. कोणी नाव घेतलं नाही, पण सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे होत्या. आणि ग्रामपंचायत नवीन वही होती. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं, तिसरा नियम. नियम कष्ट करता येत नाहीत, ते फक्त पुढे दिले जातात. आणि खाली एक नाव, माझं. त्या रात्री मी झोपलो नाही, कारण मला कळून चुकलं होतं. पाटील काका माणूस नव्हते, ते एक परंपरा होते. आणि परंपरा कोणी मारू शकत नाही, ती फक्त पुढच्या माणसाच्या खांद्यावर बसते. तिसरा नियम वाचल्यानंतर मी त्या वहीला हात लावला नाही. खोलीत ठेवलं, खुलं, जसं एखाद्याला स्वतः बोलायचं असतं तसं. त्या दिवसांपासून गावात एक बदल पक्क्या पायांनी आला. लोक यायचे, बसायचे आणि मला विचारायचे, काय निर्णय आहे. कोणी म्हणत नव्हतं, काय वाटतं, काय करावं. ते सरळ विचारायचे, निर्णय काय. आणि मी सुरुवातीला नकार दिला. मी कोण आहे निर्णय द्यायला. तेव्हा माझ्या मागच्या खोलीतून खुर्चीचा हलका आवाज आला, कोणी बसल्यासारखं, आणि कागदावर स्वतःहून ओळ उमटली, निर्णय न देणे हा देखील निर्णयच आहे. त्या रात्री मी पहिल्यांदा खुर्चीकडे गेलो. ती रिकामी होती नेहमीसारखीच, पण तिच्याजवळ उभं राहिल्यावर माझ्या पायाखालची जमीन थोडीशी ओलसर वाटली, मातीसारखी. हळूहळू हातून निर्णय जाऊ लागले. कडक नव्हते, क्रूरही नव्हते, फक्त निरपेक्ष होते. लोक समाधानी दिसायचे, कारण त्यांना जबाबदारी नको होती. दोष द्यायला एक नाव हवं होतं, पाटील काका. एका संध्याकाळी शाळेच्या वाटेने चालताना मला एक आवाज ऐकू आला, काका. तोच आवाज, तोच मुलगा, मंगेश. तो दिसला नाही, फक्त आवाज. मी थांबलो. पहिल्यांदा
मी प्रश्न विचारायचं धाडस केलं. तू इथे का आहेस? उत्तर आलं. प्रश्न विचारायला माझा श्वास अडकल्यासारखं झाला. माझ्या लक्षात आलं, मी नियम बनवत नाही, मी फक्त पाळतो आणि तेच माझं पाप आहे. त्या रात्री मी वाढत गेलो, खुर्चीसमोर उभं राहिलो. मी म्हणालो, हे संपवायचंय. काहीच उत्तर आलं नाही. मी वही उघडली गेली आणि शेवटची नोंद लिहिली गेली. अंतिम नियम, जो निर्णय स्वीकारतो तो कधी मुक्त होत नाही. माझ्या हातातून वही खाली पडली. मी खुर्चीकडे पाहिलं आणि कळलं ती कधीच रिकामी नव्हती. फक्त बसलेलं कोणी दिसत नव्हतं. आज ग्रामपंचायत एक नवीन माणूस बसतो, तरुण, शिक्षित. तो लोकांना सांगतो, निर्णय मी देत नाही, पण वही त्यांचं ऐकत नाही. आणि गाव पुन्हा म्हणायला लागलंय, पाटील काकांना विचारूया. नाव बदलतं, खुर्ची तशीच राहते आणि कुठेतरी ओलसर मातीचा वास अजूनही येत राहतो. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.